आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी, दुमाला, टाकळी, लोणार, कोसेगावान व भानगाव या गावात आमदार आपल्या गावी अभियानाअंतर्गत आमदार विक्रम पाचपुते यांनी नागरिकांची भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। गावातील विकास कामं अथवा विविध योजना या आमदार किंवा प्रशासनाच्या इच्छेनुसार न राबवता स्थानिक नागरिकांच्या सूचनेनुसार व्हाव्यात, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं आमदार पाचपुते यांनी सांगितलं। तसेच वयोवृद्ध, महिला व दिव्यांग नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी समजून घेता याव्यात, या हेतून हे अभियान राबवलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या दौऱ्यात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित असल्यानं जनतेच्या खात्याने हे अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान आमदार आपल्या गावी या संकल्पनेतून गावातील अनेक प्रलंबित योजना व विकास कामं मार्गी लागत असल्यानं हे अभियान गावाच्या विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द आमदार पाचपुते यांनी पाळल्याचं सांगत या अभियानामुळे गोरगरीब जनतेच्या कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। आज आमदार आपल्या गावी या उपक्रमामध्ये आमच्या तालुक्याचे आमदार माननीय विक्रमजी पाचपुते साहेब आमच्या गावी आले आणि गावी आल्यानंतर त्यांच्याबरोबर सर्व अधिकारी, पदाधिकारी सर्व लामाजमा घेऊन या ठिकाणी ते आले आणि जे प्रश्न असतील, व तो रस्त्याचा प्रश्न असेल, पाझर तलावाचा प्रश्न असेल, स्मशानभूमीचा प्रश्न असेल किंवा वैयक्तिक घरकुलाचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याच्या बाबतीत जे प्रश्न असतील, विशेषतः करून आमच्या गावामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये अतिवृष्टी झाली आणि मग आमच्या गावचा जो पाझर तलाव नंबर 2 म्हणजे जो गावाच्या उत्तरेला आहे तो तलाव फुटला होता। त्याच्यानंतर फॉरेस्टमध्ये आमचा जो गायरान नाला आहे तो पण फुटला होता। माननीय बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या निधीमधून ती दोन्ही कामं जवळजवळ 80% झालेली आहेत, परंतु काय झालं, नैसर्गिक आपत्ती आल्यामुळं ती 20 ते 25% कामं अपुरी राहिलेली आहेत। परंतु आता सध्या ती कामं चालू आहेत आणि फक्त आमचा तो गायरान नाला अडवल्यामुळं जवळजवळ आमचे 500 ते 600 एकराचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। आजही त्याच्या खाली ज्या विहिरी आहेत त्या पूर्णपणे फुल भरलेले आहेत आणि 5-5च्या 7-7च्या मोटरी असून सुद्धा पाणी निघत नाही। तर आमदार साहेबांनी पूर्वी बबनरावजी पाचपुते साहेबांना आम्ही 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा म्हणजे तो दिवस पाळला जायचा आणि मग आम्ही पदयात्रा काढायचो। काय होतं, पूर्वीची लोक म्हणायची की जर रानात आपण गेलो तर रान आपल्याला काम सांगतं, म्हणून दादांनी तसा, बबनरावजी पाचपुते साहेबांनी तसा दौरा आखला आणि संपूर्ण श्रीगोंदा मतदारसंघ, त्यावेळेस कर्जत आणि श्रीगोंदा दोन्ही मिळून मतदारसंघ होते, संपूर्ण पायी दौरा, पददौरा आम्ही ते काढला आणि लोकांच्या बांधापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत, बांधापर्यंत, ज्या ठिकाणी तुम्हाला पाझर तलाव करता येतील, ज्या ठिकाणी तुम्हाला रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, अशा विविध प्रश्नावरती अभ्यास करून त्यावर निश्चितपणाने मार्ग काढायचं काम केलं। त्याचप्रमाणे नवीन आता नियुक्त विक्रमजी पाचपुते साहेब यांनी दर महिन्याच्या 3 तारखेला जनता दरबार, काय होतं, गोरगरीब सर्वसामान्य जनता आमदार साहेबांपर्यंत जात नाही आणि त्यांचे कामं मार्गी लागत नाही। काय होतं, अधिकारी जे असतात त्या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा जर जायचं म्हणलं तर गोरगरीब माणसाला तिथपर्यंत जाता येत नाही, गेलं तरी त्यांची हिंमत वाढत नाही की आपण ते कामं कसे करून घ्यावा। म्हणून दादांनी दर महिन्याच्या 3 तारखेला जनता दरबार हा भरायचं सुरू केलं आणि त्या ठिकाणी जवळजवळ 70 ते 80% जी कामं येते ती ताबडतोब, म्हणजे तिथल्या तिथंच ते प्रश्न मिटतात। अशा पद्धतीने हा उपक्रम माननीय विक्रमजी पाचपुते दादांनी केलेला आहे। निश्चितच भविष्यात या श्रीगोंदा तालुक्याचा कायापालट यांच्या कार्यातून, कामातून होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद। ह्या ठिकाणी मी भानगाव गावचा माजी सरपंच आबासाहेब शितोळे या ठिकाणी आमदार आपल्या गावी की जे महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करतात
त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाहीत आणि म्हणून स्वतः आमदारच जनतेमध्ये येऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन ह्या ठिकाणी त्यांचं जनतेची कामं कशी होतील ती करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेला आहे आणि हे आमदार एक जनतेतील आमदार आहेत. जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न मांडतात. त्याबद्दल मी आमदार साहेबांचं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अशा प्रकारचे आमदार साहेबांची भरपूर कामं आहेत. समाजामध्ये जाऊन त्यांनी कामं केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. ह्या अशा प्रकारचे रामकृष्ण हरी. गेले 3 दिवस झालं श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि किंबहुना श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आपल्या गावी हा दौरा आमचा मुक्कामी दौरा सुरू आहे. काल आमचा कोकणगावला मुक्काम होता. उद्या मुंबईला जाणार आहे. त्यामुळे आज इथनं म्हणजे एक दौरा संपल्यानंतर रात्री मुंबईला जाणार आहे आणि परवा परत मांडवगण गटामध्ये आणि शेवटचा मुक्काम मांडवगणला असणार आहे. या दौऱ्याचं औचित्य म्हणजे या दौऱ्यामध्ये अनेक अधिकारीसुद्धा सहभागी आहेत. आम्ही आता कोणती निवडणूक नाही, पण आमदाराच्या माध्यमातून मतदारसंघात काय विकास झाला पाहिजे, गावात विकास काय झाला पाहिजे, गावातील सर्व ग्रामस्थांची किंवा गावातील जनतेचे काय प्रश्न आहेत. जो मागच्या वर्षभर मी जनता दरबार भरवत असताना एक आमच्या लक्षात आलं की जनता दरबारमध्ये येणारे प्रश्न जो 70 ते 80% प्रश्न हे निकाली निघतात. पण अशी काही घटक आहेत की अशी काही लोक आहेत की ज्यांना श्रीगोंद्यालाच येणं शक्य होत नाही. अशांसाठी यांना जर तिथं येणं शक्य होत नसेल तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. आणि माझा एक अनुभव असा आहे की ज्यावेळेस अधिकारी गावात जातात त्यावेळेस गावाविषयी संवेदनशीलता तयार होते. गावात गेल्यानंतर गावातले प्रश्न समस्या त्यांना स्वतःच्या डोळ्याने पाहता येतात, अनुभवता येतात. आणि हे पाहिल्यानंतर अनुभवल्यानंतर ज्यावेळेस गावातनं एखादा ग्रामस्थ किंवा एखादा प्रमुख त्यांच्याकडे जाणार त्यावेळेस त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच बदललेला असणार आहे. त्यामुळे ह्या अनुषंगाने आपण या दौऱ्याची सुरुवात केली. उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आहे. दुपारची वेळ असतानासुद्धा मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहतात. त्यामुळे नक्कीच जनतेची सुद्धा मानसिकता आहे आणि यामध्ये कोणतंही राजकारण नाही. सगळ्या पक्षाचे सर्व गटाचे लोकही सहभागी होतात, त्यांची समस्या मांडतात. कारण आमदार हा काही कोणत्या एका पक्षाचा असू शकत नाही, तो संपूर्ण जनतेचा संपूर्ण मतदारसंघाचा असतो. त्यामुळे आमदाराच्या माध्यमातून काम होत असताना सर्व गावांना संपूर्ण मतदारसंघाला न्याय मिळाला पाहिजे या मानसिकतेतनं या भूमिकेतनं आम्ही हा दौरा सुरू केला. आणि वेगवेगळे प्रश्न असतात. भाग बदलला की प्रश्न बदलतात. काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतो, काही ठिकाणी लाईटचा प्रश्न असतो. आता बऱ्याचशा भागामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये आपण दिवसा वीज केलेली आहे, पण ज्या ठिकाणी सबस्टेशनचा लोड उपलब्ध होत नाही किंवा तेवढा लोड शक्य नाही अशा ठिकाणी दिवसा लाईट करू शकलो आणि त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न तयार होतो. काही ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामुळे चालू असणाऱ्या कामांमुळे कोणाची अडचण असेल, काही ठिकाणी रस्ते गरजेचे आहेत. असे वेगवेगळे प्रश्न म्हणजे गावानुसार प्रश्न बदलतात. 100% झालंच पाहिजे. आपण करतो हे उद्दिष्ट सफल होण्याच्या दृष्टिकोनातून करत असतो. पण जनतेकडनं कौतुक होतं, एक नाविन्यपूर्ण दौरा होतोय आणि मुक्काम केल्यामुळे त्या परिसराशी कनेक्ट चांगला वाढतोय. लोकांशी बोलता येतं, वेळ देता येतं, समस्या जाणून घेता येतात. विषय छोटे असतात. मी आता पाहिलं की माझा पहिला दिवशी दौरा 28 तारखेला चालू होणार होता. दुर्दैवाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं निधन झालं आणि आम्ही दौरा रद्द केला. पण त्यावेळेस मी गव्हाणेवाडीला गेलो. पहिलंच गाव होतं, तिथं आम्हाला दुर्दैवी बातमी कळाली. तर त्या गावातल्या सरपंचांनी सांगितलं की त्यांचे एक MSEBीचा प्रश्न होता, बरेच दिवस प्रलंबित होता. त्या अधिकाऱ्यांनी येऊन भेटून सांगितलं, बाबा तुझी DP आम्ही तात्काळ चालू करून देतो, तुम्ही काय आमदारांसमोर प्रश्न मांडू नका. असे विषय छोटे असतात, पण जर आमच्या जाण्याने प्रश्न सुटत असतील तर 100% गेलं पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.